राजापूर येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण अनेक समर्थक जे आहेत राजापूर येथील रिफायनरीचे ते या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही महिला देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे कुठेतरी नारी शक्ती जी आहे ती रिफायनरीच्या समर्थनासाठी कुठेतरी आज एकवटलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसते. काही स्थानिक महिला आज माझ्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही आज नेमकं काय मागणं मागणार आहात? प्रथम तर आम्ही सगळे इथे रिफायनरी समर्थकच आहोत आणि रिफायनरी व्हावी हे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आहे. आणि आम्ही रिफायनरीसाठी स्थानिक म्हणजे कलेक्टर आणि साहेबांकडे ह्यासाठी आलो आहे की आमच्या जमिनी आहेत ती आम्ही स्वइच्छेने देण्याचीच तयारी दाखवलेली आहे. कारण की ना इथे कुठेतरी रोजगार मिळावा आणि हॉस्पिटलसारखी सुखसुविधा मिळावी. कारण की कोकण बघितलं गेलं तर काही गोष्टीमध्ये आम्हाला जर हॉस्पिटलचं काही सहकार्य मिळत नाही. आम्हाला काय जर मोठा आजार आला तर मुंबई किंवा कोल्हापूर या दिशेने जावं लागतं. तर त्यावेळेला एक मोठं हॉस्पिटलसारखी सुखसुविधा झालीच तर बरं होईल. हे रिफायनरीमुळे झालं तर बरं, रिफायनरीकडून तुमच्या अजून काय मागण्या आहेत? प्रथम तर स्थानिकांनाच प्राधान्य मिळावं की स्थानिक मुलांना नोकऱ्या वगैरे मिळायला हव्या. आणि महिलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर महिलांना पण सक्षमीकरणच्या ह्याच्यातून काही ना काय हातभार मिळावा कामासाठी. एक जर तिथे टेलरिंगचं काम म्हटलं तर तेही काय मिळू शकतं किंवा त्यांचे जे कोण राहणारे असतील तर त्यांच्या जेवणाच्या गोष्टीच्या या सगळ्या मिळाव्या. तर या ठिकाणी जर रिफायनरी उभी राहिली तर अनेक रोजगाराचे जे तरुणांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी संपतील आणि इकडच्या स्थानिक तरुणांना त्यांच्याच गावी म्हणजे त्यांच्याच ठिकाणी घराच्या अगदी जवळ रोजगार उपलब्ध होईल आणि पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना जायची गरज या ठिकाणी भासणार नाही, असं मत या ठिकाणी या मॅडमनी व्यक्त केलं आहे. चिन्मय घुगळे, कोकणशाही, रत्नागिरी. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.